गोकुळ सोबत गोकुल। खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली। तसेच पूरग्रस्तांना आवश्यक सोयीसुविधा आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची खासदार महाडिक यांनी महानगरपालिकेला सूचना केल्या। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी कदमवाडी साळोखे पार्क परिसरातील नागरिकांशी संवाद साधला। त्यानंतर खासदार महाडिक यांनी बापट कॅम्प परिसरातील संत गोरा कुंभार वसाहतीला भेट दिली। दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे कुंभार व्यावसायिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांनी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी केली। त्याबाबत महानगरपालिका आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले। विन्नस कॉर्नर परिसरातही खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला। पंचगंगा हॉस्पिटलजवळील पुराचे पाणी शिरलेल्या भागांची खासदार महाडिक यांनी पाहणी केली। अजूनही पाणी वाढत असल्यानं लोकांनी सावधानता बाळगावी, स्थलांतरणासाठी तयारी ठेवावी असे त्यांनी आवाहन केले। दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित लोकांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी विचारपूस केली। इथल्या नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही सूचना केल्या। तसेच कोल्हापूर पूरमुक्त व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावरील विषयांचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसे, वैभव माने, रुपेश आडुरकर, राजू जानकर उपस्थित होते।